तुम्ही काय फक्त सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहेत म्हणून नाही, जी यादी आम्ही वाचली त्याच्यामध्ये सगळ्या पक्षांचे नेते आहेत. असं काय आहे की नेत्यांना इतक्या सुविधा देऊन सुद्धा, त्याच्यावर इतके खर्च करून सुद्धा 8 दिवस तिथे राहता येत नाही, त्याच्यासाठी त्यांना पंचतारांकित हॉटेल्स लागतात? म्हणजे काय ही सरकारी निवासस्थानं धड नाहीयेत का, ती आवडत नाहीयेत? मूळ मुद्दा रवी भवन वरून निघाला होता आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मगाशीच सांगितलं की रवी भवन मध्ये बहुतेक सगळे आमदार आणि मंत्री हे उतरलेले आहेत. आपण आता पाहतो की महाराष्ट्रामध्ये 42 मंत्री आहेत, त्याच्यापैकी आपण जी नावं घेतली ती 7-8 झाली. त्यामुळे सगळेच मंत्री बाहेर राहतात, 5 स्टार हॉटेलमध्ये राहतात आणि बंगले वापरत नाहीत, असा काही आरोप बरोबर वाटत नाही मला. काही मंत्री काही अडचणीमुळे जर तिथे राहत असतील तर माननीय मुख्यमंत्र्यांनी मगाशी बाईट देताना सांगितलं की त्यांची काय अडचण आहे ती उद्या विचारली जाईल, त्याप्रमाणे ते पुन्हा आपल्या बंगल्यावरती राहायला जातील. त्यामुळे एकन जनरल स्टेटमेंट करून सगळे मंत्री उधळपट्टी करतात, मग महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसा नाही अशाशी संबंध लावून असं करणं बरोबर नाही असं मला वाटतं. काही अडचणी असतील म्हणून ते काही मंत्री त्या हॉटेलवरती उतरले असतील. नाही, पण असं आहे की मंत्र्यांची आमदारांची घरं एक वेळ आपण बाजूला ठेवू, पण मंत्र्यांसाठी तर बंगले दिले जातात, ते तर सुस्थितीमध्ये असतात. बरं, एक मंत्री तर आता स्वतःच म्हणतात की हो, 9:30 ला लोकांची जेव्हा गर्दी यायला सुरुवात होते तेव्हा आम्ही बंगल्यावर असतो, त्याच्या अगोदर आम्ही हॉटेलमध्ये असतो. म्हणजे हा फरक का करावा असं वाटतो? जे जात आहेत त्यांना तरी, आपण कुठेही असं म्हणत नाही सगळेच्या सगळे बाहेर राहत आहेत. नाही, बेसिकली त्यांनी जे सांगितलं की अगदी योग्य सांगितलं. कारण मगाशी जो नाना पटोलेने आरोप केला की ते लोकांना भेटत नाहीत आणि लोकांना टाळण्यासाठी 5 स्टार हॉटेलमध्ये राहतात. आता 5 स्टार हॉटेलमध्ये राहताना ते स्वतःच्या खर्चाने राहत आहेत का शासकीय खर्चाने राहतात याचा आपण विषय घेतलेलाच नाहीये. परंतु समजा धरून चालू तरी सुद्धा तो जो आरोप होता की लोकांना भेटायला टाळण्यासाठी ते राहतात, त्याच्यावर मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की आम्ही दररोज सकाळी 9:30 वाजता लोकांना भेटण्यासाठी आमच्या बंगल्यामध्ये उपस्थित असतो. मग राहतात कुणाच्या खर्चाने 5 स्टार हॉटेलमध्ये? जनतेच्या पैशाने की स्वतःच्या वैयक्तिक माहिती खर्चाने? घ्यावी लागेल. उद्या प्रश्न विचारला की सगळी माहिती समोर येईल त्याची. अच्छा, म्हणजे आतापर्यंत सत्ताधारी पक्षाला हे माहित नाहीये की मंत्री जे बाहेर हॉटेलमध्ये राहतात त्यांचा खर्च नेमका कोण करतं? बेसिकली असं आहे की आता तुम्ही जो मुद्दा काढलाय तो आज मुद्दा आलाय, त्याच्यामुळे लगेच त्याच्यावरती सगळी उत्तरं आता देता येणार नाही, ती माहिती आधारे देता येतील हे नक्की. काय असं पहिल्यांदा नाही होत आहे विनायक आंबेकरजी की नेते आलेत आणि ते आता राहायला गेलेत हॉटेलमध्ये? नाही, पहिल्यांदा होतं की केव्हा होतं हा मुद्दा नाही. बेसिकली हा मुद्दा एवढाच आहे की असं जे आपण जनरलाइज करतोय ते बरोबर नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे, बाकी आपण काही बरोबर जनरलाइज नाही. नको करूया. जेवढे नेते आहेत त्यांच्या पुरतं बोलूया. या नेत्यांना का तिकडे आपण जावं असं वाटलं? ते सगळे सत्ताधारी आपण मधल्या सगळ्या माहिती पक्षांचे आहेत ते. हो, नाही बरोबर, त्यांची माहिती घेऊ असं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच सांगितलंय